नमस्कार मित्रांनो, मी आत्ता होते राजस्थानमध्ये आणि मला माहीत पडलं की इथे एक शनी मंदिर आहे. कारण खूप लोकांच्या आहे ना बोलण्यातून असं येत होतं की इथे एक बाडी म्हणून गाव आहे. तिथे तुम्ही आता इतकं फिरता तर त्या बाडीला नक्कीच एकदा भेट द्या. कारण आम्हाला माहीत नव्हतं की इथे इतके अशा प्रमाणात मंदिरं आहेत ते. तर तिथलच्या खूप लोकांनी आहे ना मला ओळखलं की मी व्हिडिओ बनवते. राजस्थानमधले खूप व्हिडिओ टाकले तर त्यांना खूप छान वाटत होतं. तर त्या लोकांनी स्पेशली मला बोलून सांगितलं की इथे जवळच एक असं शनी मंदिराचं चमत्कारी मंदिर आहे तिथे. तर तुम्ही एकदा नक्कीच जा आणि तिथे व्हिडिओ बनवा. तर मला तर काय फक्त असं माहितीच व्हायला पाहिजे आणि काय लगेच निघाले मग मी गाडी घेऊन ते बाडी कुठे आहे ते पाहायला. आता बाडी हे गावच माझ्यासाठी नवीन होतं. तर त्याच्यामुळं मी इतके रस्ते चुकले, पण रस्ते चुकल्यावर पण म्हणलं की चला आपण बाडी गाव हे शोधल्याशिवाय थांबायचंच नाही. तर मग असंच जाता जाता आता मला तर सगळं विचित्र वाटत होतं इकडे बघा. एकदम असं परिसर तर चांगला होता, पण माझ्यासाठी सगळा नवीन परिसर होता आणि आता काय यूट्यूबच्या माध्यमातून फिरायचं म्हणल्यावर आपण असे छोटे-मोठे गावं तर पार करणारच ना. आणि असे छोटे-मोठे गावं पार करता करता म्हणलं आता बाडीचं विचारावं कुणाला तरी, तर हे काका भेटले. या काकांना विचारलं की बाडी गाव नेमकं काय आहे? तर त्यांनी सांगितलं, बाडी खूप चमत्कारी गाव आहे आणि इथे ना शनी मंदिर आहे. तर तुम्ही इथे आलात तर ते खूप चांगलं झालं आणि आता आमचं हे गावसुद्धा प्रसिद्ध होईल. कारण त्यांनी पण माझे बरेचसे रील पाहिले होते. तर त्यांनी पण मला ओळखून घेतलं होतं, की आमच्या राजस्थानमधले बरेचसे मंदिर तुम्ही हायलाइट्स केले हे आम्ही पाहिलेत. तर मलाही छान वाटलं, की चला आपल्याला इकडेही लोकं ओळखायला लागलेत म्हणून. तर मग मी त्यांना जशी चौकशी केली, की बाडीमध्ये नेमकं काय आहे? तर त्यांनी सांगितलं, की इथून तुम्ही जरा पुढे गेलात तर तुम्हाला शनी मंदिर इथे दिसेल आणि तिथलचे लोकं तुम्हाला सांगतील, की तिथे नेमकं प्रसिद्ध काय आणि असा चमत्कार तुम्ही नक्कीच कुठे पाहिला नसेल म्हणून. मग जाता-जाता मला हे लागलं धरण, जे आत्ताच्या परिसरमध्ये म्हणजे असं पाणी नव्हतं तिथे, पण एकदम सॉलिड धरण होतं. आता म्हणलं चला, मग त्यांना मी विचारलं, की नेमका रस्ता कुठे आहे? कारण मी खूप वेळेस रस्ते चुकते. हे कुणाला खरं जरी वाटत नसेल, तर मी खरोखरच रस्ते चुकते आणि मला एक रस्ता परत-परत विचारावा लागतो. आणि मी कधी त्या लोकेशनवर विश्वास ठेवत नाही. कारण ते लोकेशननी पण आम्हाला खूप वेळ चकवा दिलेला आहे. तर त्याच्यामुळे मी जिथे माणसं असतात त्यांनाच विचारते. कारण ज्या माणसांना जर आपण विचारलं ना, निदान सरळ रस्त्यावरून तरी आपण जातो. लोकेशनच्या नादी लागल्यावर आपल्याला तेढे-मेढे रस्ते बघावे लागतात. तर असंच बघा मी विचारत आले होते का नाही परफेक्ट जागेवर. तर हे आलं होतं बाडी गाव आणि इथे दिसले होते आम्हाला मंदिर. तर खरंच इथलच्या मंदिरांमध्ये असे वेगवेगळे असे देवस्थानं पाहून, वेगवेगळ्या देवांचे असे फोटो पाहून मला आश्चर्य वाटलं होतं. कारण मी इतकं फिरल्यावर पण देवांची अशी तस्वीर मला कुठे दिसली नव्हती. तर इथलच्या दंतकथा पण खूप ऐकायला भेटल्या, ज्या तुम्हाला मी पुढच्या भागामध्ये सांगेनच. तर बघा इथे अशा देवांचे म्हणजे साचे होते आणि इथे सगळे अख्खं गाव म्हणत होतं, की आपण सकाळी सकाळी उठून आपलं कोणतंही काम करायला गेल्यावर जर इथे दर्शन केलं तर आपलं कोणतंही काम सक्सेस होतं. कारण त्या गावातले सगळे लोकं म्हणत होते, सगळे लोकं समृद्ध होते आणि खूप सुखी परिवार होते. कारण ते म्हणतात, की आम्ही सकाळी सकाळी उठून इथे दर्शन करतो आणि आमचं किती पण मोठं काम असलं तर ते सक्सेस होतं म्हणून. तर त्याच्यामुळे इथे म्हणलं जातं, की हे सगळेच चमत्कारी मंदिर आहे. आपली कोणतीच इच्छा इथे अपूर्ण राहत नाही. म्हणून ह्याला चमत्कारी मंदिर असंही म्हणलं जातं. मग तसंच त्याच गावामध्ये थोड्या साईडला इथे एक मंदिर होतं. हनुमानजीचं मंदिर होतं. आज शनिवार आहे म्हणून तुम्हाला सांगते. तर ह्या मंदिराचं आता चाललं होतं सुशोभीकरण. कारण हे मंदिर आता खूप मोठ्या प्रमाणावर तयार होणार आहे. मग आता इथे चालू असलेलं हे काम बघायला तिथं आम्ही गेलोत आणि मग म्हणलं की बापरे आता हे तर आत्ता तर काम चालू आहे इथे. पण तरी पण तिथलचं आहे ना लोकांनी आम्हाला सांगितलं, की जे पण लोकं आहेत इथे सिमेंटच्या फॅक्टऱ्या मोठ्या असतात, तर ते लोकं इथे दर्शन घ्यायला येतात आणि त्यांच्या कामांमध्ये इथे दर्शन घेतल्यावर नक्कीच फायदा होतो. आणि हे गाव म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे गहू येतो, लोकवन गहू येतो. तो सगळा गहू यांच्या भागामध्ये पिकला जातो आणि त्याच्यामुळे हे लोक इथलचे शेतकरी खूप समृद्ध आहेत आणि शेतकरी इथलचा खूप श्रीमंत आहे. कारण
पूर्ण लोकवन गहू इथे तयार केला जातो आणि अजून इतर सिक्रेट आहे ते सांगत नाही तुम्हाला सिक्रेट, पण जे आम्हाला माहित झालं ते पण खूप शनी महाराज मंदिराचं नाव खूप ऐकलं. विचारलं की हे नेमकं म्हणलं चला दगड वापरतात ना आपण ते, कारण त्या दगडांची मला काहीच माहिती नव्हती. मी म्हणलं संगमरवर आहे का, आणि आपल्याला सांगितलं की मार्बल आणि विठ्ठलचा नक्षा पाहिल्यानंतर आम्ही तर ह्या नक्षाच्या अफाट भव्य होणार होतं. आणि ह्याचं अजून काही सिक्रेट आहे, हे जर तुम्ही माझ्या पुढच्या भागामध्ये पाहताल तर तुम्हाला इतकं आश्चर्य होईल. खरोखरच असं मंदिर तुम्ही सुद्धा कुठे पाहिलं नसेल. चमत्कारी ह्या जागेवर शनी मंदिरामध्ये घडतंय काय जे इतकं चमत्कारी म्हणून ओळखलं जातं. ह्याच्याविषयी मी तुम्हाला नक्कीच सांगेन हे इतकं चमत्कारी का आहे, कारण आम्ही पाहिलं तर विश्वासच बसला नाही चमत्कारी मंदिर असू शकतं. आपल्या बीडमध्ये बघा शनी मंदिर आहे, तर ते सुद्धा किती महत्वाचं मंदिर आहे. जगामध्ये 2.5 मंदिर आहेत, त्याच्यामधलं अर्ध शनी मंदिर आपल्या बीडमध्ये आहे. आणि आज आम्ही पण इथे आलो होतो या मंदिरामध्ये, तर इथलचा चमत्कार ऐकून आम्ही तर दंग झालोत. आणि हा चमत्कार तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेन. आणि ह्या शनी मंदिराच्या शेजारी आई ते आहे, नवग्रह म्हणतात आपण